स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहूया वेस्ट कापडापासून कॅरी बॅग कशा पद्धतीने शिवायची। ही कॅरी बॅग शिवण्यासाठी इथे मी फॅब्रिक कट करून घेतलेला आहे। तर या फॅब्रिकचं मेजरमेंट पाहूया। तर ह्या फॅब्रिकची जी रुंदी आहे ती इथे 17.5 इंच इथे मी कट करून घेतली आहे। जर तुम्हाला कॅरी बॅग मोठी हवी असेल तर तुम्ही रुंदी वाढवू शकता। त्यानंतर उंची इथे मी 15 इंच घेतलेली आहे। इथे मी 4 फॅब्रिक कट करून घेतले, 2 मेन फॅब्रिक आणि 2 अस्तर। आता आपल्याला सर्वात आधी हे फॅब्रिक रुंदीतून फोल्ड करायचं आहे। इथे मी फॅब्रिक जे आहे ते मध्यातून फोल्ड केलं आणि त्याला व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला मार्किंग करायची आहे। तर ज्या साईडला बंद बाजू आहे तिथून वरच्या साईडला 2.5 इंच आणि खालच्या साईडला 5 इंच अशा पद्धतीने मार्क करून इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे या बॉक्सला राऊंड शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे कॉर्नरमधून। तुम्ही व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने दाखवलं आहे त्याच पद्धतीने करायचं आहे। त्यानंतर ज्या साईडला ओपन बाजू आहे त्या साईडला 1-1 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचं आहे। वरच्या साईडला 1 इंच, त्यानंतर इथे आपण 5 इंच मार्किंग केलं होतं त्या साईडला 5.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। या साईडला आपण जसं राऊंड शेप ड्रॉ केला होता इथे आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर जिथे जिथे आपण मार्किंग केलं होतं तिथे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित मार्किंग केलेलं फॅब्रिक कट करून घेतलं। त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला इथे वेगवेगळं करायचं आहे। इथे ग्रे कलरचं कापड अस्तर म्हणून मी घेतलेलं आहे आणि पर्पल कलरचं फॅब्रिक जे आहे ते आपलं मेन फॅब्रिक आहे। तर पर्पल कलरचं फॅब्रिक राईट साईड वरच्या साईडला ठेवली, त्यानंतर ग्रे कलरचं फॅब्रिक त्याच्यावरती ठेवलं आणि इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे जिथे जिथे आपण कट केलं होतं तिथे। इथे आपल्याला 1.5 इंचावरती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित स्टिच करून घेतलं। त्यानंतर जिथे कॉर्नर आलाय तिथे अशा पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। वरच्या कॉर्नरला इथे मी कट करून घेतलं, राऊंड शेपला इथे नॉचेस देऊन घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला हे फॅब्रिक जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित फॅब्रिक जे आहे ते पलटी करून घेतलं आणि जे कॉर्नर आहेत ते अशा पद्धतीने एखाद्या टोकदार वस्तूने बाहेर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून फिनिशिंग छान दिसेल। कॉर्नर बाहेर काढून झाल्यानंतर जिथे जिथे आपण स्टिच केलं होतं त्याच्यावरती आपल्याला इथे वरच्या साईडला अजून एक स्टिच करून घ्यायचं आहे। वरच्या साईडला स्टिच करून झाल्यानंतर हे फॅब्रिक जे आहे ते आपल्याला अस्तरला अटॅच करून घ्यायचं आहे। इथे मी हा एक पार्ट रेडी करून घेतला, त्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील रेडी करून घ्यायचा आहे। इथे मी दोन्ही पार्ट रेडी करून घेतले। त्यानंतर चांगली बाजू एकमेकांवरती ठेवायची आणि वरच्या साईडला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या कॉर्नरला आपल्याला डबल टिप इथे देऊन घ्यायची आहे।
वरची साईड जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला इथे साईडसुद्धा जॉईन करून घ्यायच्या आहेत. इथे मी दोन्ही साईड ज्या आहेत त्या डबल स्टिच करून रेडी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पुढची प्रोसेस पाहूया. जो वरचा भाग आहे तो अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे फोल्ड जो आहे तो दिलेला आहे. दोन्ही साईडला सेम अशाच पद्धतीने फोल्ड करायचं आणि बॉटमची साईड जी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. इथे मी बॉटमला स्टिच देऊन घेतली. त्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलं. त्यानंतर आतली बॅक जी आहे ती अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे. बॉटम साईड स्टिच झाल्यानंतर जिथे आपण हँडल रेडी केले आहेत त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. ज्या साईडचा भाग आहे तिथे मी दोन्ही साईडला अशा पद्धतीने मार्किंग केलं आणि त्याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आतलं फॅब्रिक जे आहे ते बाहेर येणार नाही त्यासाठी. सेम याच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईड रेडी करून घ्यायच्या आहेत. इथे आपली वेस्ट फॅब्रिकपासून बेस्ट अशी कापडाची कॅरी बॅग रेडी झालेली आहे. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जे हस्तकलेचे नवीन नवीन व्हिडिओ ह्या चॅनलवरती अपलोड होतील ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.